गाईज पोचलेलो आहे आम्ही आता जेजुरीला. गाडी आपली लावलेली आहे इथे आणि रूम एक नंबर आहे. तुम्हाला रूम दाखवतो बघा गाईज. असा आम्ही रूम घेतलेला आहे आम्हाला आणि बाल्कनी पण आहे. समोरच मेन रोड दिसते. तर बघा सगळीकडे भंडारा आणि एकच ललकार, एलकोट एलकोट जय मल्हार. आणि हे सगळे बाणाईचे मेंढर आहेत हे बघा. तर आता बाणाईचं पण दर्शन घेतलंय. तर नमस्कार गाईज, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आज आम्ही आमचे पाटील परिवाराचे कुलदैवत घेऊन जेजुरीला चाललेलो आहे सर्वजण. आमचं पूर्ण पाटील कुटुंब कशेली गावातून. तर मग या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आमचं जे कुलदैवत घेऊन आम्ही चाललो आहे जेजुरीला, ते देवांचा अभिषेक कसा घालतात, देवांचे सर्व जे कार्यक्रम असतात गोंधळ वगैरे, आणि आल्यावर आम्ही जी काय धमाल करतो ते. तर मग आता कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आम्ही सगळे आता निघतो आहे. म्हणजे गावातले जे आमचे आहेत कुटुंबातले ते तर गेले सर्व, बस वगैरे गेलेत पुढे. मी माझ्या नानांबरोबर चाललो आम्ही कारमधून. तर मग आता जाऊया आपण आणि दाखवतो तुम्हाला सर्व कसं काय ते. तर हा कंटिन्यू चला काहीच बघा. आता आमचा झाले सामान वगैरे ठेवून सगळा आणि आता निघू आम्ही थोड्याच वेळामध्ये जेजुरीला आपल्या कुलदैवताला भेटायला, त्यांचा आशीर्वाद घ्यायला. तर चला जाऊ. पोचलो आम्ही खालापूरला. तर फूड मॉलवरती थांबलेलो आहे काहीतरी खायला. तर बघू आता काहीतरी नाश्ता करू आणि मग निघू पुढं. चला आता गाईज. आता आम्ही घेतलं आहे खायला, तर आता खाऊ आणि मग जाऊ पुढे. तर फूड मॉलवरती आहे आम्ही, तर खातो आणि मग निघतो पुढे. चला गाईज या. झालेलं आहे खाऊन पिऊन आणि आता डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप जेजुरी. तर चला गाईज आता बसतो गाडीमध्ये आणि मग डायरेक्ट तुम्हाला जेजुरीला भेटतो मी. चला. तर गाईज पोचलेलो आहे आम्ही आता जेजुरीला. गाडी आपली लावलेली आहे इथे आणि बघा समोरच इकडे बघा ते जेजुरी आतमध्ये मंदिराची जायची एंट्री आहे गावात. आणि आम्ही असा बाहेर रूम घेतलेला आहे इथे आणि रूम एक नंबर आहे. तुम्हाला रूम दाखवतो. तर आता नाना ते लोक सगळे म्हणजे चेक इन करतायत, सगळे डॉक्युमेंटेशन करतात आणि इथं आपली गाडी लावले. आणि आता आम्ही वरती जाऊन तुम्हाला रूम दाखवतो. नंतर मग फ्रेश होऊन बघू आता काय आहे ते सांगतो तुम्हाला. तर चला आता जाऊ. बघा गाईज असा आम्ही रूम घेतलेला आहे आम्हाला आणि बाल्कनी पण आहे. समोरच मेन रोड दिसते, गाडी उभी आपली तिथे. आणि हा असा रूम घेतला आम्ही. तर आता फ्रेश वगैरे होतो आम्ही आणि मग फ्रेश होऊन जाऊ दर्शनाला. त्याच्यानंतर पुढं काय ते तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. राहा कंटिन्यू. आता फ्रेश होतो. चला तर गाईज आता फ्रेश वगैरे होऊन आम्ही आलो आहे बाहेर. तर आता चाललो आहे दर्शन घ्यायला आपल्या खंडेरायाचं, कुलदेवाचं, आपल्या मार्तंड मल्हारीचं. तर आता चला जाऊया. आपले नाना सगळे आहेत आता आपल्याबरोबर आणि दर्शन घेऊन मग आपण रूमवरती हॉटेलवरती आपल्या. तर गाईज आता आम्ही देवांचा अभिषेक घालण्यासाठी नदीवर आलेलो आहे. देवांचा अभिषेक घालूया. त्याच्यानंतर मग चला आता बघूया पुढे या.
आता आम्ही इकडे भंडारा घेतोय आणि आता चाललो आम्ही दर्शनाला. जो मेन दरवाजा आहे तिकडे आहे आम्ही एंट्री गेटवर. तर आता भंडारा घेऊया आणि जाऊया दर्शनाला. चला. संध्याकाळच्या टायमाला चाललो आम्ही दर्शनाला, तरी पण बघा गर्दी आहे. तर आता जाऊया आपण आपल्या मार्तंड मल्हारीचं दर्शन घेऊया खंडेरायाचं. तर चला. तर बघा सगळीकडे भंडारा आणि एकच ललकार, एलकोट एलकोट जय मल्हार. आणि भरपूर लोक देव घेऊन आलेले आहेत, भरपूर गर्दी आहे जेजुरीला आता. तर आपण जाऊया दर्शन घेऊया आता. चला. गाईज आता आम्ही चालू दर्शनासाठी, लाईन लावलेली आहे. तर आता जाऊया आपल्या मल्हारी मार्तंडाचं खंडेरायाचं दर्शन घेऊया. चला. आणि आज गर्दी आहे बघा, ही लाईन आहे अशी. आता जाऊन दर्शन घेऊया फटाफट. चला. आता आम्ही चाललो आहे देवळात आतमध्ये. आता इकडे फोटोग्राफी करायला अलाउड नाही. जर असेल तर दाखवतो तुम्हाला, दर्शन घेतो. जर जमला मग दाखवतो तुम्हाला देवळामध्ये. तर आता चला चाललो आता आतमध्ये देवळामध्ये. छत्र छाया सिंधु दुःखहारी सुजुवीन शंभो त्रिपुरहारी जगद्गुरु मणिविघ्नं गाईज दर्शन घेऊन आलो आताच आणि आपले नाना आणि नानी सर्व भेटले. तेव्हा तुम्हाला दाखवतो. तर बघा नाना आणि नानी भेटलेत आपल्याला दर्शन घेऊन झाल्यावरती. आणि आपला लक्ष पाटील युगा. तर आता जाऊया आपण पुढे, बघू आता कसं काय ते. नाना आहेत बघा आपले. हो हे बघा नानी आपले देव. तर मग आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे सगळ्यांचं. आता चाललोय हॉलवरती आणि आम्ही चाललो आमच्या हॉटेलवरती. आणि नाना पण भेटले आम्हाला बघा. तर आता जाऊया आपल्या हॉटेलवरती आणि बघू चला कसं काय पुढचं. आता खंडेरायाचं दर्शन घेतल्यानंतर आता आलोय आम्ही बानुबाई मंदिराच्या इथे. आणि हे सगळे बानाईचे मेंढर आहेत हे बघा. तर आता बानाईचं पण दर्शन घेतलं आहे आणि आता आपण जाऊया डायरेक्ट खाली उतरूया गडाच्या. तर चला काय आता उतरूया गडाच्या खाली आपण. दर्शन घेऊन आल्यानंतर इथे गोंधळ आहे. आमच्या कुलदेवतांचा आता म्हणजे वरती भेट घेऊन आणलेली आहे. तर आता खालती इथे पायथ्याशी गोंधळ आहे. तर आता तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. तर चला बघा.
5 जणी सवासनी उठा हळदी लावायला. गाईज आता आलेलो आहे आम्ही आमच्या हॉटेलवरती बाल्कनीमध्ये थांबलेलो आहे मी. तर मग आता गोंधळ वगैरे झालेला आहे आणि म्हणजे आजच सर्व उरकून घेतला, गोंधळ वगैरे सर्व झालेला आहे इथं. आणि उद्या जाणार आहेत आता एकविरेला. प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला आहे. मग आता उद्या आई माऊलीची भेट घ्यायची आहे, मग त्याच्यानंतर मग घरी जायचं आहे. मग आता आम्ही हॉटेलवरती आलो तर जेवायला बसले. आता नानाने आम्ही म्हणजे आज शनिवार होता त्यासाठी भाजी वगैरे तर आणलीच होती घरून आणि पार्सल पण आणलेलं आहे आता व्हेज. तर मग आता जेवायला बसतो, मग जेवून डायरेक्ट आराम करतो. मग तुम्हाला सकाळी भेटतो. सकाळी जाऊ आपण आपल्या आई माऊलीची भेट घ्यायला एकविरेला. चला मग आता दाखवतो तुम्हाला काय आहे. म्हणजे लोणावळ्याला जाऊ आपण आई माऊलीची भेट घ्यायला. चला काय या. तर शुभ सकाळ सगळ्यांना. तर काय तुम्हाला का म्हणजे काल बघितलं तुम्ही आपण जेजुरीला होतो, खंडेरायाचं दर्शन वगैरे घेतलं या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही. आता दुसऱ्या दिवशी उठले सकाळी फ्रेश वगैरे झालं. तर आता चाललो आहे आम्ही एकविराईचं दर्शन घेण्यासाठी आपल्या आई माऊलीच्या भेटीला चाललेलो आहे. आणि आपले कुटुंबातले म्हणजे जे आपले घरचे सर्व ते गेलेले आहेत ऑलरेडी, पुढे बस वगैरे गेलेली आहे. तर आता आम्ही पण निघतो आहे. तर सकाळी आता उठून झालो आहे फ्रेश. आणि आता बघा इथं आपली गाडी आहे खाली. तर आता जाऊया आपण आपल्या आई माऊलीची भेट घेऊया. आपले जे देव आहेत देवांचे पण आपल्या आई माऊलीची भेट वगैरे घेऊया. त्याच्यानंतर मग आपण जाणार आहे डायरेक्ट आपल्या गावामध्ये, मग फुल जल्लोष असणार आहे. तर आता चला जाऊ आता हा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. तर निघूया आपण. चला काय आता मध्येच आम्ही ब्रेक घेतला थोडा नाश्ता करण्यासाठी. आता बघू काय आहे नाश्त्याला, जाऊन बघतो. चला दाखवतो तुम्हाला. आणि पुण्यामध्ये आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. तर असा आमचा सकाळचा नाश्ता आहे. आता चला नाश्ता करून घेतो फटाफट. त्याच्यानंतर मग जाऊया आपण डायरेक्ट कारल्याला थांबूया. आता आलो आहे आईच्या पायथ्याशी. तर आता इथे दर्शन वगैरे घेतो. त्याच्यानंतर मग आता तुम्हाला भेटतो. चला काय द्या. हवन चालू आहे. आपला भारत देश हिंदू राष्ट्र होण्यासाठी हवन आहे. एकविराईच्या इकडे साकडे घालत आहेत. तर खूप म्हणजे खूपच चांगली कामगिरी करत आहेत. खूपच चांगली गोष्ट आहे. तर आता झाले दर्शन आणि आम्ही निघतोय आता. बघूया आता जेवायला थांबूया आपण कुठेतरी. चला काय. तर बघा दर्शन झाले. आता जेवायला थांबतो आम्ही कुठेतरी. निघूया आता आपण. आणि आपले जे घरचे आहेत सर्व ते पण आता निघतील. त्यांचं पण जेवणाचं वगैरे चालू आहे कार्यक्रम. आम्हाला एक काम आहे त्यासाठी आम्ही थोडं पुढे चाललोय. चला काय जाऊया. आता आम्ही आलोय चिक्क्या घ्यायला कोहिनूर चिक्कीमध्ये. तर आता चिक्क्या घेतो आणि मग जातो आम्ही पुढे जेवायला. आणि जेवून डायरेक्ट मग आपल्या घरी. आणि मग डायरेक्ट संध्याकाळी गावामध्ये आपले जेव्हा देव येतील तेव्हा मग वाजत गाजत देवारात नेऊ. आता घेतो चला चिक्क्या आम्ही. नंतर मग जेवायला थांबल्यावर तुम्हाला दाखवतो. काही जाता आम्ही आलोय जेवायला दुपारचा. आणि आज हॉटेल आहे इथे शौर्यवाडा. तर हॉटेल शौर्यवाड्यावर जेवायला आलेलो आहे. समोरच बादल वजीर आहेत बघा. तर आता आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला कसं काय टेस्ट आहे काय सांगतो. जेवून मग आपण डायरेक्ट निघणार आहे आपल्या घरी जाण्यासाठी. मग आता चला काय जेवूया, भूक लागले बघ. तर बघा काय हा असा ॲम्बियन्स आहे. आणि आमचा चालू आहे ऑर्डर द्यायचा. आणि एक नंबर ॲम्बियन्स आहे. फुल वेटिंग आहे. संडे आहे तर
आता मागवतो आम्ही काहीतरी आणि मग जेवून मग निघतो घरी जायला. तर चला, तर आता आपला जेवण आलेलं आहे. आता जेवतो आम्ही, त्यानंतर मग घरी जायला निघतो. तर मग आता चला काहीच घेतो जेवून आम्ही. जेवल्यानंतर मग तुम्हाला तर गाईज आता आम्ही आलेलो आहे गावामध्ये, म्हणजे एकविरेला जाऊन आलो आणि देव वगैरे आम्ही आणले, तुम्हाला माहिती आहे. आणि गावात येऊन आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता गावात एकदम जल्लोष आहे. आता देवरात नेऊ वाजत गाजत. तर बाबू आता काय करायचं आहे? हां, आता फुल नाचायचं आहे आणि एकदम जल्लोष करायचं आहे. आता कसं नाचायचं आहे? हां, तर चला जाऊन तुम्हाला धमाल दाखवतो मी. या
आमचा देवार आहे पाटलांचा. तर आता देवाराजवळ आले आमचे देव आणि आता बघा इथं फुल धमाल. तर अशा प्रकारे आमच्या कुलदेवतांचे एकदम थाटामाटात आमच्या देवाऱ्यामध्ये आगमन झालेलं आहे बघा. आता गाईज आता आमचा सर्व म्हणजे जो आमच्या देवांचा जो कार्यक्रम होता तो झालेला आहे आणि आमचे देव पण देवाऱ्यात आता पोचलेले आहेत आणि देवांचे आम्ही मानपान वगैरे सर्व पूर्ण केलेलं आहे. तर मग हा ब्लॉग आपण ठेवूया एवढाच. आणि कसा वाटला ब्लॉग सांगा. तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला करा लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब. तर परत एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय. जय श्रीराम. बाय बाय गाईस. जय श्रीराम. जय श्रीराम.